नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारमध्ये. आज आपण पाहणार आहोत माझा तिरंगा माझा अभिमान, अतिशय सुंदर मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया. प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राची एक वेगळी ओळख असते आणि ती ओळख त्याच्या राष्ट्रीय ध्वजात प्रतिबिंबित होते. भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजेच आपला तिरंगा. हा केवळ कापडाचा एक तुकडा नसून तो 140 कोटी भारतीयांची अस्मिता, स्वाभिमान आणि अखंडतेचे प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा वाऱ्यावर तिरंगा फडकताना दिसतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंच होते आणि छाती अभिमानाने फुलून येते. आपल्या राष्ट्रीय ध्वजात 3 मुख्य रंग आणि मध्यभागी एक सुंदर चक्र आहे. सर्वात वर असलेली केशरी रंग हा शौर्य, पराक्रम आणि त्यागाचे प्रतीक आहे, जो आपल्याला देशासाठी सदैव तत्पर राहण्याची प्रेरणा देतो. मध्यभागी असलेला पांढरा रंग शांतता, सत्य आणि पवित्रतेचा संदेश देतो. तर खाली हिरवा रंग आपल्या देशातील समृद्धी, सुजलाम सुफलाम शेती आणि निसर्गाचे दर्शन घडवतो. पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे 24 आरे असलेले अशोक चक्र कोरलेले आहे. ते धर्मचक्र म्हणून ओळखले जाते. हे चक्र आपल्याला सतत गतिमान राहण्याचा आणि देशाच्या प्रगतीसाठी अविरत कार्यरत राहण्याचा संदेश देतो. आपल्या लाडक्या तिरंगाची रचना पिंगळी व्यंकय्या यांनी केली होती. 22 जुलै 1948 रोजी तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून अधिकृतपणे स्वीकारण्यात आले. हा तिरंगा सहजासहजी मिळालेला नाही, तर यामागे हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि संघर्ष दडलेला आहे. आज सरहद्दीवर कडाक्याच्या थंडीत किंवा रणरणत्या उन्हात उभे राहून देशसेवा करणारे आपले जवान याच तिरंग्याची शान राखण्यासाठी प्राणांची बाजी लावतात. तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि त्याची शान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासोबतच वर्षाचे 365 दिवस आपण आपल्या ध्वजाचा पूर्ण सन्मान केला पाहिजे. रस्त्यावर कुठेही प्लास्टिकचे किंवा कागदी ध्वज पडलेले दिसल्यास ते आदराने उचलून ठेवले पाहिजेत. तिरंगा ही आपली खरी ओळख आणि श्वास आहे. जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि क्रीडांगणावर आपला तिरंगा उंच फडकतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने भरून येते. आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया की आपल्या देशाची आन बान आणि शान असलेला हा तिरंगा नेहमी असाच गगनात उंच आणि मानाने फडकवत ठेवू. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.